आज फुलगोबीची भाजी बनवूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे फुलगोबी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी वाटण करणार आहे। त्याच्यासाठी एक टोमॅटो, एक कांदा, थोडं खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे। टोमॅटो आणि कांदा आधी भाजून घेतलेला होता, त्याच्यानंतर त्याचं वाटण केलेलं आहे। आणि आता कढईमध्ये तेल घेऊन 2 चमच तेल घेतलेलं आहे। थोडं जिरं घातलं, जिरं व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये वाटलेलं सारण थोडं थोडं घालणार आहे। हे बघा, इथे जिरं व्यवस्थित तडतडलेलं आहे। सारण थोडं थोडं घालूया आणि व्यवस्थित शिजलं पाहिजे। सारण कच्चं राहायला नको, व्यवस्थित शिजलं, त्याला तेल सुटलं म्हणजे समजायचं की ते व्यवस्थित शिजलेलं आहे। मग आता त्याच्यामध्ये सुके मसाले घालूया। थोडीशी कोथिंबीर घालून सुके मसाले घातलेले आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच तिखट, थोडं हळद, मीठ आणि गरम मसाला जो आहे ते घातलेला आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आणि ही फुलगोबी जी आहे ती थोडी थोडी करून घालणार आहे। हे बघा, पाणी घातलेलं होतं, 1 उकळी आलेली आहे आणि इथे आपली फुलगोबीची भाजी रेडी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।